तर ओंकारेश्वरचं दर्शन झाल्याच्या नंतर 3-4 तासाच्या प्रवासानंतर आम्ही उज्जैनला पोहोचलो आणि चालू रूम बुक केली आणि थोडासा आराम केला. तर आता आम्ही महाकाळेश्वर मंदिरामध्ये दर्शन करायला चाललोत. आता इथून 1 किलोमीटर काहीतरी अंतर आहे त्याचं. मग आता जातो, दर्शन घेते. आणि असा आहे माझा आजचा लुक. बघू आता पाऊस लागतोय की नाही, तिकडे गेल्यावरती भेटू नंतर. अरे हे काय इकडे व्हाईट मध्ये गाइस हम आए हैं उज्जैन। तू बंद कर, फाइनली मैं आ गई। बहुत 4 साल वीडियो देखकर आज आ गई। महाकाल लोक, ते काय आहे महाकाल लोक, त्याच्यामुळे तर पब्लिक येते. पहिलं कुठे यायची. महाकाल लोक जेव्हापासून बनवलं तेव्हापासून गरज झाली. पिंड आहे तरी ती. तर तुम्ही बघू शकता उज्जैनचं हे मंदिर कसं किती सुंदर आहे. आता बघू आतमध्ये जाऊन किती गर्दी आहे. कोठी में भारी आएगी। तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर आज आमचं उज्जैनचा सेकंड डे आणि आता सकाळी 6 वाजलेत. आम्ही सकाळी 5 वाजता उठलो आणि आवरलं सगळं. अजून आम्हाला अजून एक मंदिर आहे कालभैरव म्हणून, तिकडे जायचं दर्शन करायला आणि मग तिथून तसंच आम्ही रिटर्न पुण्याला जाणार आहे. तर बघा दिवसभर काय घडतं आणि काय नाही. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे आहे आमच्या हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू. हॉटेल म्हणजे आश्रम टाईप आहे. तर इकडे सगळे रेडी झालेत. आता आम्ही निघालो आहोत कालभैरवसाठी. गाडी पुढे घेतो का गाडी लावायची वाटतं. इकडचं वातावरण बघू शकता.
आमचं काल भैरवचं पण दर्शन झालं आणि आता आम्ही डायरेक्ट पुण्यासाठी निघणार आहे. आम्ही आता चहा प्यायला चाललो आहेत, नाश्ता करणार काहीतरी आणि मग निघणार. आता काहीच गर्दी नाही, पण दुपारी खूप जास्त गर्दी होती. आम्ही सकाळ सकाळ आलो म्हणून आमचं दर्शन लवकर झालं.